वर्षाचा सर्व खेळ उघडा होईल। मात्र आज रोखठोकमध्ये देखील तुम्ही निशाणा साधलाय मोदी आणि अमित शहावरती। काय वाटतं येणाऱ्या काळात निपटारा होईल काय मदत होईल? 100% होईल। मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे, मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला, काँग्रेसने विचारला, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला। इतकंच काय, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला, ते कोर्टात गेले। जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेने ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला आहे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेले आहेत। म्हणजे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता, त्यानंतर सद्दाम हुसेन इराकमध्ये करत होता, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले, पाकिस्तानमधले लष्करशहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या। त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत। आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरती आता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरी विरुद्ध, ती राहुल गांधी, तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे। महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, एक कालपासून मुद्दा चाललेला आहे भारत